समोर जी पार्टिसिपंट येणार आहे तिला काय म्हणतात सांगू. टॉम अँड जेरी हे कार्टून सिरीज तुम्ही बघितली असेल ना. त्या टॉम अँड जेरी मधली जेरी आहे ही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्रद्धा जोशी. हा श्रद्धा, कशी आहेस? सॉलिड. सॉलिड. अरे बापरे. मला सांग, हे टॉम अँड जेरी वगैरे जे काय आपण त्याच्याबद्दल आपण नंतर बोलणार आहोत, पण तू जेरी नाही वाटत. मग तुला काय वाटतं, तू आतून कोण आहेस? तू टॉम आहेस का तू जेरी आहेस? जेरीच वाटतं. जेरीच वाटतं. मग समोरचा जो टॉम आहे तो जेरीस येत असेल ना. हो खूप. मैफिलीचा रंग आसमंत झाले दंग गाऊया रे संगमनी होनी अनंग. मैफिलीचा रंग आसमंत झाले दंग गाऊया रे संगमनी होनी अनंग. सूरमयी अंतराची कस्तुरी मी कस्तुरी गगनाचे स्वप्न उरी कामी हो बावरी. नाच ग नाच धुंद नाच होनी तू दंग नाच पैंजनाचा नाद तुझ्या थिरकुरे जरा तराररू तरू तराररू तराररू तरू तराररू तराररू तरू तराररू तराररू तरू तराररू. भीरी भीरी वाऱ्यात अडलाय श्वास फडफड होई पणतीची वाट. कोणा सांगू कसला ध्यास पावले माझी तोडी ती पाश. दूर दूर अंबरी रंग माझे रंगती खोल खोल अंतरी हुर हुर ही नवनवी. नाच ग नाच धुंद नाच होनी तू दंग नाच पैंजनाचा नाद तुझ्या थिरकुरे जरा तराररू तरू तराररू तराररू तरू तराररू. व्हेरी नाईस श्रद्धा. थँक्यू. खूप छान झालं. पण तू कुणाचं गाणं म्हटलंस तुला माहितीये? हो, कुणाचं? खरं म्हणजे हे देवकी पंडितांनी गायलेलं आहे, पण ओरिजिनल सॉन्ग स्वप्नील दादाचे. स्वप्नील दादा. स्वप्नील, ओरिजिनल हे गाणं तुझं आहे. आणखीन हे गाणं मला वाटतं लिरिक्स चेंज करून देवकीच्या आवाजात प्लेबॅक झाला होता. सावली चित्रपटामध्ये. सावली चित्रपटासाठी. आता आपण स्वप्नील दादापासूनच सुरुवात करूया. हो हो. तू एक नवीन गाणं सादर केलंस आज, एक नवीन चित्रपटातलं गाणं सादर केलंस आणि कुठेही ओरिजिनल सिंगरचा मला भास जाणवला नाही यात. तू तुझ्या स्वतःच्या स्टाईलमध्ये गायलीस. तुझी स्वतःची एक शैली आहे, तुझा एक स्वतःचा आवाज आहे, त्या शैलीमध्ये तू गायलीस आणि खूप छान ॲटिट्यूड आणि खूप छान एक्सप्रेशननी एन्जॉय करत हे गाणं तू सादर केलंस. त्यामुळे मला खूप आवडलं. थँक्यू. मलाही हे तू गाणं गायला सुरुवात केल्यानंतर लक्षात येईल मी आपण कुठेतरी ऐकलंय, कुठेतरी पाहिलंय. मग पाहिलंय म्हणल्यानंतर मी असं राईटला बघितलं आणि मला म्हणलं हिरो बाजूला बसलेत. तर काय बस काय यार, म्हणजे सावलीचा हिरो आहेस ना तू. हा, ठीक आहे ना. किती छान ऍक्टिंग केली आहेस. त्याच्याबद्दल मी काय बोलत नाही. तू ज्या वेळेला गात होतीस ना, तुझं गाणं श्रवणीय तर होतच होतं, पण त्याहून जास्त प्रेक्षणीय होतं. त्यामुळे ते बघायला खूप छान वाटलं, कारण तू अतिशय छान अशी अदाकारी तुझी छान होती त्याच्यावरची. सूर आणि ताल दोन्हीही खूप छान होतं तुझं. स्पेशली अंतऱ्याच्या नंतरच, म्हणजे पोस्ट अंतऱ्याच्या अर्धा भाग झाल्यानंतरचं मला तर पाठ नाही कुठलं, पण त्याचे वरचे नोट्स जे डायरेक्ट लागतात. दूर दूर अंबरी रंग माझे रंगती. हा 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 हा. इतकं छान आणि तुझे उच्चारही इतके सुंदर आहेत, म्हणजे एकदम मजा आणलास तू, मजा. थँक्यू. क्या बात आहे श्रद्धा. हा, खूप छान ब्राईट गायलीस तू. थँक्यू. खूप छान. म्हणजे कसं वाटलं माहितीये, बऱ्याच वेळा आपण खूप गोड गोड पदार्थ खाल्ले, पुरणपोळी खाल्ली, लाडू खायला, सगळ्या मिठाया खाल्ल्या आणि नंतर एकदम कोणीतरी आपल्याला भेळ आणून दिली तर कसं वाटेल. झणझणीत मस्त चविष्ट गायलीस. थँक्यू. उपमा यार. उपमा नाही केलाय उपमा सॉलिड. अजून, उपमा नाही केलेला. अरे सॉलिड उपमा. थँक्यू. वंडरफुल. आता
मार्क बघायचेत पण मार्क बघण्याआधी मला सांग हे टॉम अँड जेरी काय प्रकार आहे. कालचा जो एपिसोड झाला त्यात अभिषेक होता. हो अभिषेक सराफ. हो. हा. आम्ही दोघं टॉम अँड जेरी सारखेच राहतो. आम्ही खूप इतके भांडतो. एकतर तो माझ्याशी भांडतो, नाही तर मी त्याच्याशी भांडते, किंवा मग आम्ही दोघं जाऊन कुणाशी तरी जाऊन भांडतो. म्हणजे तो टॉम आणि तू जेरी. हो. आणि कायम भांडता तुम्ही. हो. आणि कोण जिंकतं मी. त्याला विचारू. तो छोटा आहे म्हणून. अरे वा म्हणून असं करायचं का मग त्याला जिंकून द्यायचं ना कधी. इमोशनली ब्लॅकमेल करून चालून जातं सगळं. दोन धन श्रद्धा व्हेरी गुड. यानंतर आपल्या समोर येते अकोल्याची ऐश्वर्या सहस्रबुद्धे. हाय ॲश. मला सांग तुला कोणी ऐश्वर्याच्या ऐवजी ॲश म्हणतं का. नाही. मग ऐशू म्हणतं. हो. हा ऐशू म्हणतात ना घरी. मला कसं माहिती. काय माहिती. कारण सांगू माझी एक भाची आहे तिचंही नाव ऐश्वर्या आहे आणि तिला आम्ही सगळं ऐशू म्हणतो आणि तिला कोणी ॲश म्हटलं की ती म्हणते ती मी नाही ती अभिषेक बच्चनची बायको. माझ्या मना रे ऐक जरा माझ्या मना रे ऐक जरा हळवेपणा नाही बरा हळवेपणा नाही बरा माझ्या मना रे ऐक जरा माझ्या मना रे ऐक जरा मधुमास तो मधुयामिनी दिसले कुणी हसले कुणी मधुमास तो मधुयामिनी दिसले कुणी हसले कुणी पहिलाच तो क्षण जीवनी पडली कशी मज मोहिनी का भास तो होईल खरा का भास तो होईल खरा माझ्या मना रे ऐक जरा माझ्या मना रे ऐक जरा ऐशू खूप छान झालं गाणं तुझं. थँक्यू. खरंच छान झालं. कसं वाटलं आता यात 3 परीक्षक आणि तिघंही आता माहिती आहे तुला किती फेमस आहेत. वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते. आता हे म्हणजे आजचे आघाडीचे आता तिघंही गाणारे आहेत हो की नाही. ह्यांच्यासमोर आपण परफॉर्म करतोय. मग काही वर्षांनी तुला आता आज जिकडे ते आहेत ती जागा तिकडे तू येशील. तू पण एवढी फेमस होशील. त्यांच्यासमोर आज तुला गायची संधी मिळते. कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. एवढ्या मोठ्या कलाकारांसमोर आज मला गाण्याची संधी मिळते हे माझं भाग्यच मी समजते. क्या बात आहे. सो स्वीट. आता मला सांग आपण कोणापासून सुरुवात करूया. अवधूत सर. अवधूत सर. ऐशू तुझं फंडू गायलीस एकदम सॉलिड. थँक्यू. हा याचं काय म्हणजे तुझं मला काय कळत नाही म्हणजे तू काय फॉर्म्युला वगैरे आहे की काय असं नाही. आबरा का डाबरा. नाही. पण आत्ताच्या तू जशी काय बार्बी डॉल जी दिसतेस ना ते गोड लाजते वगैरे तशीच तू गायलीस. व्हेरी गुड. थँक्यू. फॅन्टॅस्टिक. ऐश्वर्या. स्वप्नील. तुझ्या आवाजात जे एक्सप्रेशन आहे ते इतकं सुंदर आहे. तू खूप मोठी प्लेबॅक सिंगर होशील असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आणि तू छान छान सुंदर सुंदर हिरोईनसाठी प्लेबॅक करशील असं मला वाटतं. हो की नाही. हो. खूप छान खूप सुंदर खूप छान एक्सप्रेशन आहे. थँक्यू. शब्द समजून त्या शब्दाला जे एक्सप्रेशन पाहिजे ते एक्सप्रेशन बरोबर त्या फिलिंगनी तू देत होतीस आणि खूप छान गायलीस. थँक्यू सर. वैशाली ताई. पल्लवी काही खरं नाही आपल्या एपिसोडचं. आधी अभिषेक मग ऐश्वर्या काय चाललंय. खूप छान गायलीस तू.
खूपच छान गायलीस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची स्केल, तुझ्या आवाजाला जी स्केल योग्य आहे, परफेक्ट त्या स्केलला. त्यामुळे तुझ्या आवाजात जे काही प्लस प्लस आहे ते आम्हाला सगळं ऐकता आलं. थँक्यू. खूप छान. महत्त्वाचं म्हणजे जे मी पहिल्यापासून आम्ही म्हणतोय की एक्सप्रेशन्स. ऐक जरा, हा ऐक हा शब्द सुद्धा इतका गोड गायलीस तू. ऐक जरा, कोण नाही ऐकणार ग. खूप गोड, व्हेरी गुड, कीप इट अप. असंच प्रत्येक, मला कळतंय तुझ्या गाण्यावरनं की त्या गाण्याचा व्यवस्थित तू सूर ताल आहेच, पण बरोबरीने एक्सप्रेशन्सचा सुद्धा अभ्यास केलायस तू. दोन ढोल मिळालेले आहेत तुला. झालंय तुमचा हिशोब. नाही, नाही, अरे हिशोब होऊच शकत नाही यार. कहा राजा भोज और कहा गंगू तेली.